त्याला जाऊन तुम्हाला मुळीच राजा देत नाही. वगैरे जाऊन चांगल्या प्रकारची सिंचाई करा. हे दुर्योधना तुम्ही अगदी निर्धास आहात. मी त्या पांडवांना चांगले तरी ते भीती टाकून त्यांच्याकडे उत्तम प्रकारे सिंचाई करण्यास दुर्योधनाने तुम्हा पांडवा आता निरोप सांगितला मागे मोठ बोल्या प्रतिज्ञा केल्या त्या आता खरं करून दाखवा. राजा धर्म तू लोकांना राम नीतीच्या गोष्टी सांगतो, स्वतः हा धर्म सहन करतो. हा श्रीकृष्ण आमच्या सभेमध्ये आला आणि मग सर्वांना गाळून टाकून निघून गेला. तो शिष्टाय करण्याचा म्हणून बसला, नाही तर जागीच झाला असता. अति कौम बोक्याप्रमाणे लष्टा बांधला. काय म्हणे, मी तुझ्या झाडाला कंठ म्हणून रक्त प्राशन करीन. तो विराट साहेब करण्यात विसरला असेल. समोर अंगणातून हा म्हणता हाकलून देऊ. अर्जुन कृष्ण यांनी हात पुढे जाऊन श्रीहरिचे गाय शिकवावे. रंगभूमीवर आल्यास कन्याकुळ शिकते त्याला असे समजावे. लपून प्रसाद देऊ यांनी आपापली गाय घोडे राखावी. समोर रंगीत पाहताच पळावे लागेल. नाहीतर बिचारे आमच्यापैकी कोणाच्या हाताने प्राणाला मुक्ती. परत धर्मराजा ठीक आहे उल्का. अरे उल्का, उद्या दुष्टांना जाऊ सांगते पण आपल्या पद्धतीने खरा करते. चार अक्षरात हरियाणाला तरी तू मरणार. हे श्रीकृष्ण, या पांडवांनी तुम्ही माझ्या पुढे मुळीच कळलं नाही. मी कोणाच्या हाताने मरणार नाही. अरे उल्का, तुझ्या कानाला एका अक्षरात शिरजन करेल. अरे नकुला, तुझा कंठ फोडून रक्त प्राशन करीन. अरे उल्का, हे अवघड बडबड करू नको. या दुष्ट विरोधाला जाऊ सांगते तुझा काल जवळ आला आहे. ठीक आहे श्रीकृष्ण.